चांगल्या गोष्टी ऐकल्या ना, की पटकन सबस्क्राईब करायचं. मेंदूला सवय असते, जसं तुम्ही स्वतःला वारंवार सांगाल, तसं तो विश्वास ठेवायला लागतो. कोणी तुमच्या भावना समजूनही तुम्हाला रडवत असेल ना, तर समजून जा, की त्या व्यक्तीने फक्त तुमचा वापर करून घेण्यासाठी तुम्हाला सोबत ठेवलंय. अगदी खरं सांगते मी, कधीच खोटं बोलत नाही. विश्वास ठेवा. मानसशास्त्र सांगतं, जास्त विचार करणारा आणि अति बारकाई ठेवणारा माणूस जास्त एकटा पडतो. संपत्ती कितीही असो, जर संततीत तुमच्या संस्कार नसेल ना, तर ती फक्त एक वेळोवेळी येणारी आपत्तीच ठरते. प्रेम हे खाजगी असतं, पण जर ते उघड झालं ना, तर मार सार्वजनिकरित्या बसतो. म्हणून खायला नेहमी तयार राहा. जे लोक सतत असतात ना, ते आतून खूप तुटलेले असतात, पण ते कधी दाखवत नाहीत आणि दिसलं तरी कोणाला काही फरक पडत नाही. ही आजची रियालिटी आहे. माणसाचा खरा स्वभाव संकटात समजतो, बाकी तर सगळं फक्त एक अभिनय असतो. अजून पुढे आहेत बरं, जाऊ नका. सुखाच्या नशेत एवढं बुडून जाऊ नका, की दुःखाचं थोडंसं वारं तुम्हाला जमिनीवर आदळून जाईल. श्रीमंतीचे पंख आहेत मोठे मोठे म्हणून उडू नका, कारण ज्यांच्याकडे पंख नाहीत त्यांना आभाळ दाखवणं हे क्रूरपणाचं लक्षण असतं. आपल्याच माणसांची केलेली फसवणूक स्वतःच्या नाशाचा आरंभ असतो. तुमचं सुख कुणाच्या जखमेवर मीठ म्हणून चोळू नका. तुम्ही किती वेळा चोळलंय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सुखात अहंकार नाही, समजूत असू द्या. कारण सुखात तुमचं दुसऱ्याला हसणं क्षणाचं असतं, पण दुसऱ्याला वेदना खोल होत असतात, याची जाणीव असू द्या. खरं प्रेम अश्रूंवर झोका घेत नाही, ते डोळ्यामागचं दुःख समजून तुम्हाला मिठीत घेतं. जे आहे तितक्यात समाधानी राहायला शिका, कारण गरजेपेक्षा जास्त प्रकाशही माणसाला आंधळं करतो. एकटं असणं दुःखत नाही, एकटं असूनही सगळ्यांसमोर हसणं हेच खऱ्या वेदनेचं रूप आहे. तुम्हाला जमतं का असं हसणं? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कोणीही कोणाचं खरं नसतं. मन भरलं की लोक आठवण काढणंही विसरतात. जीवनात शांत राहणं शिका, कारण तुमचा राग कुणाच्याही विजयाला चालना देतो. जो माणूस डोकं वापरून नात्याचा जीव घेतो ना, त्याचा द्वेषच केला जाईल. अगदी खरी गोष्ट आहे ना. मेहनतीचं फळ आणि समस्येचं उत्तर नेहमी वेळेवरच मिळतं. लोक आपला विश्वास तोडतात तेव्हाच, जेव्हा आपण स्वतःपेक्षा जास्त त्यांच्यावर विश्वास ठेवतो. म्हणून अतिविश्वास कुणावरही कधीही ठेवू नका. अहंकाराच्या उंच इमारतीत राहणाऱ्यांनी एकदा तरी जमिनीवर या, कारण तिथे खऱ्या माणसांची किंमत कळते. विश्वासघात कधीच चुकून घडत नाही, तो ठरवूनच केला जातो आणि त्याची किंमत संपूर्ण आयुष्यभर मोजावी लागते बरं का. तुमचं काम तुम्हाला आनंद देत असेल ना, तर लोक मला काय म्हणतील याचा विचार अजिबात करू नका. पात्रता नसलेल्या व्यक्तीला दिलेला जास्त आदर तुम्हाला तुच्छ समजायला कारणीभूत ठरतो. एकच चूक परत परत करणं ही चूक नसून मूर्खपणा असतो. चुकीतून शिकणं माणसाचा स्वभाव आहे, पण ती चूक पुन्हा करणं म्हणजे आपली प्रगती आपणच थांबवणं असतं. दुष्काळ पडल्याशिवाय पावसाचं आणि माणूस हरवल्याशिवाय माणसाचं महत्त्व कळत नाही. पैशाने बुद्धी मिळत नाही, म्हणूनच गरिबाच्या घरात शहाणे जन्मतात, IPS IAS होतात आणि श्रीमंतांच्या घरात मूर्ख येतात. सच्चा हिरा कधीच ओरडून सांगत नाही की तो मौल्यवान आहे. त्याची चमकच पुरेशी असते. नातं ओढून ठेवायचं नसतं, प्रेमाने जपायचं असतं, तेव्हाच ते टिकतं. सत्य बोलणाऱ्याच्या मागे लोक नसतात, पण देव हमखास उभा असतो. अहो, विश्वास ठेवा. दुसऱ्याच्या दुःखावर असणाऱ्यांनी सावध राहावं, कारण एक दिवस ना तेच दुःख तुमचं हसू हिरावून नेईल. नेतृत्व, सौंदर्य, श्रीमंती या सर्व गोष्टी क्षणभंगूर आहेत हो. पण वागणुकीतून निर्माण होणारी माणुसकी कायम टिकते अगदी शेवटपर्यंत. तुमचं अस्तित्व तुमच्याच माणसांसाठी आधार ठरावं, बाकी सगळं क्षणिक मोह आहे. संसार दुःखात साथ देणाऱ्यांमुळे टिकतो, सुखात तर सगळेच जवळ असतात. विश्वास एकदा गमावला की तो पुन्हा जोडता येत नाही, आणि जोडलाच तरी त्यातली भेग नेहमीच उरते. मेहनतीला घाबरणं ही मूर्खपणाची पहिली निशाणी आहे. स्वप्न तर सगळे पाहतात, पण त्यासाठी रक्तपसीना वाहतो तोच खरा शहाणा असतो. चांगले विचार ऐकले ना, की सज्जन माणसं ना पटकन सबस्क्राईब करून मोबदला देतात. तुमचं एक सबस्क्राईब, एक लाईक, एक कमेंट खूप खूप मोटिवेशन देतं. म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर ज्यांना गरज आहे त्यांना नक्की शेअर करा.
तुमचे अनुभव कमेंट करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मनापासून आभार.